महाराष्ट्राच्या राजकारणात आता प्राण्यांची एंट्री झाली। एरवी शेलक्या शब्दात समाचार घेणाऱ्या नेत्यांनी एकमेकांना प्राण्यांची उपमा देऊन टीकेची धार आणखी वाढवली। मुंबईमध्ये भाजप कार्यालयाच्या भूमिपूजनासाठी आलेल्या अमित शहांवर उद्धव ठाकरे यांनी जहरी टीका केली। अमित शहा म्हणजे मुंबई गिळायला आलेला अॅनाकोंडा असल्याचा हल्लाबोल ठाकरेंनी केला होता। त्यांच्या या टीकेला भाजपसह शिवसेनेनं जोरदार प्रत्युत्तर दिले। बावनकुळेंनी ठाकरेंना अजगराची उपमा देऊन टाकली, तर एकनाथ शिंदेंनी सुद्धा उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली। जिजामाता उद्यानात लवकरच अॅनाकोंडा येणार। आता आपण पेंग्विन आणले, त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले। नक्कीच मला त्याचा अभिमान आहे। आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपली टीका करते, ते सोडून द्या। पण अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला, इकडे भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही। बसम्या रोग झालेला अॅनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही, भरणार नाही। पण मुंबईकरांना हे कळलेलं आहे की मुंबई लुटण्याचं काम, गिळण्याचं काम, तिजोरी साफ करण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे, अगदी कोविडमधली खिचडी चोरण्याचं काम, डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाण्याचं काम, डांबरामध्ये पैसे खाण्याचं काम, मिठीच्या गाळामध्ये पैसे खाण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना या निवडणुकीमध्ये मुंबईकर माफ करणार नाहीत। ही भीती त्यांना दिसू लागली आहे, पराभव त्यांना दिसू लागलेला आहे। म्हणून अशा प्रकारचा टीका ते करू लागलेले आहे।